हाय, वेलकम टू कांचन लॉग अँड क्रिएशन. मैत्रिणींनो, महिलांनी घरी बसून काही ना काहीतरी उद्योग करून पैसे कमवावे या दृष्टिकोनाने आपल्या चॅनलची निर्मिती झाली आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या कोर्सेसच्या सिरीज घेऊन येणार आहोत. त्यातलाच पहिला प्रयत्न म्हणजे उलमॅट रांगोळ्यांची परिपूर्ण माहिती आपल्या महिलांना देणे. त्याच उद्देशाने मी या व्हिडिओमध्ये उलमॅट रांगोळी करायची असेल तर काय सामान लागतं हे सांगितले आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर सामान काय घ्यावे आणि जर घरच्याच यूजसाठी रांगोळ्या शिकायच्या असतील तर कमीत कमी खर्चात घरातल्या वस्तू किंवा इतर ऑप्शन आपण काय वापरू शकतो हे देखील मी या व्हिडिओत सांगितलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय, वेलकम टू कांचन लॉग अँड क्रिएशन. मैत्रिणींनो, उलन मॅट रांगोळ्या सध्या ट्रेंडिंगला आहेत. तर त्यासाठी काय काय सामान लागतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि उलन मॅट रांगोळ्यांचा फायदा म्हणजे काय, सणावारामध्ये आपण रांगोळ्या काढतो, त्यामध्ये आपली तयारी करा, मुलांची तयारी करा, घर छान मेंटेन ठेवा, कोण येणाऱ्या जाणाऱ्यांचं करा, प्लस काय होतं आपण स्वतः नटा, या सगळ्या गोंधळामध्ये रांगोळ्या काढायला कधी कधी कंटाळा येतो किंवा राहूनच जातं. आणि मेन म्हणजे काय, आपण छान रांगोळ्या काढल्या पण आपली लहान मुलं कधी कधी ते पुसून टाकतात किंवा शेजारची मुलं, लहान लेकरांना काय कळतंय, पडतो त्यांचा पाय आणि रांगोळ्या खराब होतात. तर त्यावर उत्तम उपाय म्हणून या रेडीमेड रांगोळ्यांचा उत्तम ऑप्शन आहे. तर सगळ्या महिलांनी शिकून घ्यावे. आणि विशेष म्हणजे काय, आपल्या हाताने जर का त्या रेडी केल्या असतील तर त्याचा आनंद वेगळाच असतो. तर चला बघूया अशा उलन मॅट रांगोळ्यांसाठी काय काय सामान लागतं. तर उलन मॅट रांगोळ्यांसाठी आपल्याला सगळ्यात आवश्यक असते ती म्हणजे उलची फळ. ही 450 रुपये किलो म्हणजे 450 रुपीज केजी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. छान वेगवेगळ्या कलरचे कॉम्बिनेशन्स आणायचे, वेगवेगळे कलर्स आणायचे आणि त्याचे सुंदर असे कॉम्बिनेशन्स करायचे. तुम्ही बघू शकता डार्क आणि लाईट याचंही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. आणि मैत्रिणींनो, रेड आणि हा कलर मोती कलर याची जर का कलाकृती काही केली तर ह्याचं कॉम्बिनेशनही भन्नाट दिसतं. आणि विशेष म्हणजे हे जो दोन कलर आहेत, येल्लो आणि ग्रीन, याचंही कॉम्बिनेशन छान दिसतं. तर आपण आपल्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने छान छान कॉम्बिनेशन्सचे ऊल घ्यायचे. सेकंड आपल्याला रेडी रांगोळ्यांसाठी लागते ती म्हणजे गन. आता गन वेगवेगळ्या क्वालिटीजच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे याची किंमत जी असते ती किती वॉल्टची आहे त्यावरनं ठरते. आपण जर का घरासाठी करणार असो तर आपण कमी वॉल्टची 20 ते 60पर्यंतची गन वापरू शकतो. पण आपण जर का बिझनेससाठी रांगोळ्या करणार असो तर आपण मात्र 100 वॉल्टची ग्लू गन घ्यावी. कारण 100 वॉल्टची ग्लू गननी आपण जर का प्रोडक्ट केला असेल तर ते चिपकून अधिक काळ राहतं. त्यामुळे जर बिझनेससाठी हवं असेल तर 100 वॉल्टची गन घ्यावी. नंतर आपल्याला लागतं ते म्हणजे डिझाईन्स वगैरे सगळं आपण ज्या ड्रॉ करणार आहोत त्यासाठी लागते पेन्सिल्स. आणि आपण ह्याच्यावर रेक्झिनवर डिझाईन ड्रॉ करण्यासाठी मार्करचा यूज करू शकतो. पेन्सिलचा यूज करा, मार्करचा यूज करा किंवा आपला टेलरिंग चॉक असतो त्याचा यूज करा. आणि हो, सांगायचे राहिलेच, ग्लू गनसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ग्लू स्टिक. आपल्याला ग्लू गन घेतली की त्याच्यासोबत ग्लू स्टिक ही विकत घ्यावे लागतात. नंतर आपल्याला लागतो तो म्हणजे टेप. आपण समजा आता तोरण करणार आहोत दारावरचं, तर ते किती घ्यायचं काय घ्यायचं त्याच्या मापासाठी आपल्याला लागते टेप. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं ते म्हणजे रेक्झिन. जर का आपल्याला विकण्यासाठी रांगोळ्या करायच्या असतील तर आपण रेक्झिनवर रांगोळ्या द्यायच्या. आणि जर का आपल्याला घरच्या यूजसाठी करायच्या असतील तर तुम्ही रेक्झिनचा यूज करा. नाहीतर तुमच्या घरी काही जे जुने आपण तांदळाच्या पिशव्या वगैरे आणल्यानंतर ज्या मार्केटमध्ये मिळतात बासमती राईस चावलच्या वगैरे, त्याच्या ज्या पिशव्या आहेत त्याचाही यूज करू शकतो. घरातल्या तुमचे पॅन्ट पीस जे आपल्या आहेरात येतात त्या पॅन्ट पीसचाही यूज आपण करू शकतो. आणि हो, OHP शीटवर सुद्धा तुम्ही घरच्यासाठी रांगोळ्या करू शकता किंवा पेपर कॅनव्हासचा यूज करू शकता. पण जर तुम्हाला विकण्यासाठी प्रोडक्ट हवं असेल तर मात्र तुम्ही रेक्झिनवर द्या. किंवा मग कस्टमरला विचारून घ्यायचं तुम्हाला डिझाईन जी आहे ती रेक्झिनवर हवी आहे की पेपर कॅनव्हासवर हवी आहे. कारण पेपर कॅनव्हासवर काय होतं, ते थोडं स्वस्त असल्यामुळे आपण कस्टमरला जर कमी प्राईसमध्ये डिझाईन्स हव्या असतील किंवा आपलं प्रोडक्ट हवं असेल तर आपण देऊ शकतो. ही चॉईस मात्र कस्टमरवर ठेवावी. कारण मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि आपण जर विकण्यासाठी करणार असू तर आपण मात्र चांगलंच प्रोडक्ट द्यावं. म्हणजे आपली प्रोडक्टची क्वालिटी चांगली ठेवावी आणि योग्य ती प्राईस ठेवावी, म्हणजे आपल्याकडे कस्टमर येतात. आणि नेक्स्ट आपल्याला लागणार आहे ती स्केल.
आपण डिझाईन ट्रेसिंगसाठी वापरायचा ट्रेसिंग पेपर. एकदाच आपण डिझाईन ट्रेस करून ठेवल्यावर पुन्हा पुन्हा ऑर्डर आली तर आपल्याला डिझाईन ट्रेस करावी नाही लागत. त्यामुळे आपण अशा ह्या ट्रेसिंग पेपरवर आपल्या डिझाईन्स रेडी करून ठेवायचे. नंतर आपण एकतर रेक्झिनचा वापर करावा, नाहीतर मग हा जो कॅनव्हास मिळतो हा तुम्ही बघू शकता. हा कॅनव्हास आहे, हा थोडासा जाड आहे. म्हणजे आपण टेलरिंगसाठी जो कॅनव्हास वापरतो नेक वगैरे डिझाईन करण्यासाठी, त्या कॅनव्हासपेक्षा हा कॅनव्हास जाड असतो. आपण ह्या कॅनव्हासवर डिझाईन करू शकतो. रेक्झिनपेक्षा हे स्वस्त जातं. आणि आपण ट्रेसिंग पेपरवर आपल्या डिझाईन रेडी करून ठेवले असेल आणि आपल्याला ऑर्डर आली तर आपण डिझाईन ट्रेस करण्यासाठी वापरायचा कार्बन पेपर. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये रेडी रांगोळ्यांसाठी कोणते कोणते साहित्य लागतं ते आपण पाहिलं. आणि आपण फ्री ऑनलाईन क्लासची सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी, म्हणजे जर का तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला अतिशय स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत बिझनेस कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, प्राईस कशी काढायची, लहान सहान गोष्टी की तुम्ही एकदाच मार्केटमध्ये गेले तर सगळं सामान तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. अशा सगळ्या बारीक सारीक टिपासहित एकदम स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे आपल्या फ्री ऑनलाईन क्लासला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता मटेरियल तर काय काय लागतं हे आपण बघितलं, पण ह्या मटेरियल कशा क्वालिटीचं आणायचं, दुकानात आपण गेलो तर क्वालिटी कशी ओळखून आपण मटेरियल आणायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि भरपूर क्रिएशन करून पैसे कमवा. बाय बाय.